देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर आजारी आहे। इथल्या सुपरफास्ट लाईफनं मुंबईकरांना आजारी केलंय, पण मुंबईत सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा फक्त 25% लोकांना लाभ होतोय, त्यामुळे इतर 75% लोकांना महाग उपचार घ्यावे लागत आहेत। विशेष म्हणजे मुंबईतल्या 30% लोकांचा वार्षिक उत्पन्नातला 11% खर्च उपचारांवर होतोय। राजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे। जो सर्वे हम लोग ने किया है वो एक्चुअली तो हेल्थ का जो सिचुएशन है काफी गंभीर है और चिंताजनक है। हमें लगता है कि अगर हम लोग इस सिचुएशन का ध्यान नहीं देंगे तो हमें लगता है कि ये प्रॉब्लम आगे जाके काफी बढ़ सकता है। 3,80,000 लोग मुंबई के लास्ट ईयर उनको मलेरिया हुआ था। 2,70,000 लोगों को डायबिटीज है और ऐसे कई चीज जो है काफी सीरियस सिचुएशन आ रहा है मुंबई के लोगों के साथ में। तुम्ही पहा मुंबईच्या नागरिकांना कशा प्रकारे आजारानं ग्रासलेलं आहे या ग्राफिक्सच्या माध्यमातून। 30% जनतेचा वार्षिक उत्पन्नातील 11% खर्च उपचारांवर होतोय। 3,80,000 मुंबईकरांना दरवर्षी मलेरिया होतोय। 2,70,000 मुंबईकरांना डायबिटीसने ग्रासलाय, तर 63,227 मुंबईकरांना टीबीचा आजार आहे। 80% मुंबईकरांचा आरोग्य विमाच नाहीये। सरकारी सुविधांचा लाभ फक्त 25% जनतेला मिळतोय। अशी स्थिती आहे मुंबईची।